नमस्कार मंडळी, मी मोहित कोहली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोहली या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे ज्या दिवसाची आपण वर्षापासून वाट बघतो तो दिवस आज आलाय। तो म्हणजे चैताची पालखी, एकविराची पालखी आहे आज आणि जत्रा पण आहे, फुल जल्लोष असते। आम्ही काल एकविरेला आलेलो, तर आता टाइम भेटलाय तर थोडी गर्दी कमी झाली, त्याच्यामुळे आम्ही आता पायथा मंदिरशी आलोय। तुम्हाला दाखवते अजूनपर्यंत किती गर्दी आहे ते बघा। पायथा मंदिरशी मस्तपैकी मंडप घातलाय आणि फुल जत्रा भरली। आपल्यासोबत राज आहे, राज आपल्याला घेऊन आलाय चैताच्या पालखीला। तर आता दुपार आहे, संध्याकाळी तुम्हाला वरती डोंगरावर जी गर्दी बघायला भेटेल नाही ती भरपूर, म्हणजे जसा स्वर्गात गेल्यासारखं वाटेल तसा तुम्हाला एकदम फील येईल। बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर नक्की लाईक करा। पायथा मंदिर आहे एकविरायचा, फुल गर्दी आहे आज। मंडळी, आपल्याला वरती तर दर्शन भेटणार नाही कारण भरपूर गर्दी असेल वरती। पायथा मंदिरशी दर्शन घेऊया। तर मंडळी, गर्दी बघा, पायथा मंदिरशीच किती गर्दी आहे। आणि एकविराचे चैताच्या पालखीच्या दिवशी भरपूर पालखी येत असतात, प्रत्येक कोलीवाड्यातून एकतरी पालखी येत असते। पालखी आलेली आहे आईच्या भेटीला। तर मंडळी, इथे साहेब आहे। साहेब, तुमचं नाव काय? अशोक पडवळ, इथं ग्रामपंचायत सदस्य वेरगाव, एकविरा देवी। म्हणजे तुमचा पालखी सोहळा कसा होतो दरवर्षीप्रमाणे ते आपल्याला सांगा। एकविरा इथं पालखी सोहळा खूप वाजत गाजत पालखी वाजत आता डोंगरावर नेली जाते। तिथनं मग ती उतरून खाली आले इथं वाजत येते, मग आई घरावर पालखी येते, त्या आईचे पालखीचे भेट होते। खूप पूर्ण रात हा सोहळा वाजत गाजत पालख्या सर्व कोळीवाड्यात येत असतात। इथं एकविराच्या भेटीसाठी या दिवशी येत असतात। उद्या पहाटे तेलवाचा कार्यक्रम होत असतो आईचा। ते चौलावरगावचे कोळी लोक असतात, त्यांना तो मान असतो आणि यावर्षी पालखीचा मान आपटा कोळीवाडा यांना दिलेला आहे। सर्वात पहिला तुम्हाला धन्यवाद, एक चांगली माहिती दिली आम्हाला। आणि मंडळी, आत्ताच आमचं दर्शन झाला पायथा मंदिरशी, एकदम मस्त वाटला दर्शन घेऊन। तर आता थोडी जत्रा फिरताव। आपल्या गावातून पण पालखी आलेली आहे, ती जर भेटले तर तुम्हाला नक्कीच दाखवीन। तर मंडळी, आता आलोय मी आपल्या करंजा गावातल्या सोसायटी जवळ, म्हणजे सोसायटीनी इथं मस्त रूम बांधलेले आहेत। आपले जे गावातली मंडळी येतात त्यांच्यासाठी मस्त इथं राहायची सोय केलेली आहे। तर आपल्या गावातून पालखी पण आलेली आहे, आपल्या गावातून पालखी पण आलेली आहे। ते जर पालखी आहे, दिसली पालखी। मंडळी, आपल्या गावातली पालखी यावर्षी आपला मान होता पालखीचा। बघा, आपले करंजा गावातली पालखी आहे, मस्त सजवली बघा फुलांनी एकदम। तर मंडळी, आता आपल्या गावातली पालखी बघितली तुम्ही, मस्त एकदम सजवलेली। आणि आपलं मित्र भेटलं गावातलं, सबस्क्रायबरच आहे आपलं सगळं, नयन नाकवा आणि संकेल नाकवा। आता वरती आपण फुल मजा करू। मंडळी बघा, फुल नाचतान, फुल मजा करतान पालखीला। एकविरा माते की आय माऊलीचा
मंडळी, आता आलोय मी आपटा कोलीवाड्याचे, म्हणजे त्यांचा इथे थाट मांडलेला आहे त्यांनी. तर आपटा कोलीवाड्याचा यावर्षी त्यांचा मान आहे, आपटे कोलीवाड्याचा मान आहे. तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत, आपटा कोलीवाड्या पालखीचे अध्यक्ष आहेत. तर काका तुमचं नाव काय? गणेश सोमा सावंत. आणि तुमची ही आपटा कोलीवाड्याची पालखी कधीपासून सुरुवात झाली? कमीत कमी 100 वर्षापूर्वीपासूनची ही प्रथा आहे. आता पालखीचा मान तुमच्या आपटा कोलीवाडा पालखीला भेटलेला आहे, तुम्हाला कसं वाटतंय? फार आनंद झालेला आहे. पण हा मान आहे ना, हा मान आम्हाला 1 वर्ष आत मिळतो. पहिला वर्ष आम्हाला येतो, दुसरं वर्ष पनवेल, कल्याण, वाशी. आणि खरा आईच्या पालखीचा मान वाशी, ठाणा या लोकांचा मान आहे. मान हा मामलेदार, कलेक्टर आणि पोलीस इन्स्पेक्टर हे ठरवतात. आज आम्ही 4 वर्षाने आलो म्हणून आम्ही बोलतो आमच्या मानाची पालखी. बाकी मानाचीच पालखी. कारण या पालखीला निघण्यासाठी 2 महिने सर्व घरातील कमीत कमी 250 कुटुंब आज इथं आलेले आहेत. एकविरेचा आमच्या सर्व मंडळीचा एवढा विश्वास आहे. कारण समुद्रात कधी होडी अडकली, कधी वादळात काय झाला तर पहिला नाव तिथं घेतात. तर त्यामुळं त्यांना काही होत नाही. ट्रेडिशनल कोली ड्रेस आहे तो घातलेला आहे, बघा एकदम मस्त. चालेल काका, धन्यवाद, तुम्ही मस्त आपल्याला माहिती दिलीत. ब्रास बँडचं नाव काय? 3 बँड मिक्स आहेत. श्रीगणेश ब्रास बँड, एकविरा ब्रास बँड, अष्टविनायक ब्रास बँड, 3 बँड आहेत. आणि तुम्हाला मान मिळालेला आहे यावर्षी एकविरायचा, कसं वाटतंय? हे का आमचं जोशच असतंय दरवर्षी मान आमचा जोश. आता बघा पालखी मंडळी, आता आपटा कोलीवाड्याची पालखी निघालेली आहे, त्यांचा मान आहे यावर्षी. तर बघा फुल गुलाल उडवत फुल जल्लोषात पालखी निघालेली आहे त्यांची. तर मंडळी, आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे आपटा कोलीवाड्यामधला वैभव. काय सांगशील तू? तुम्हाला मान भेटलेला आहे आपटा कोलीवाड्याचा, म्हणजे पालखीचा मान भेटला आहे एकविरायच्या, कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं आम्हाला, खूप जल्लोष करतो आम्ही. आणि तुझा नवीन सॉन्ग पण आलाय आपटा कोलिया पालखीचा, एकदम भारी झालाय, बघितला मी. मंडळी, या साईडला बघताय तुम्ही आपटा कोलीवाड्याची पालखी एकदम मस्त सजवलेली आहे. वरती चिमोरा बघताय तुम्ही, एकदम भारीच पालखी सजवलेली आहे बघा. वरती एकविराई आपल्या कोली वेशामध्ये आपटा कोलीवाडा नावलेला आहे, एकदम भारी.
एकवीरा माते की जय माऊलीचा तर मंडळी आपली पब्लिक बघताय तुम्ही. तर यांच्यासोबत मी आलो एकविरीला म्हणून आम्हाला ही पालखी बघायला भेटली यावर्षी. हे सगळं मित्र सोनारचान आणि आपलं सगळं सबस्क्रायबर सान मंडळी. अनिकेत मात्र आता भेटलेला आहे आपल्याला. काय बोलणार आता पालखी बघायला तुला कसं वाटतंय? आपले खूप मस्त वाटतंय, खूप छान. दरवर्षी येतो तुम्ही? दरवर्षी येतो. हो. तुम्हाला माहिती आहे फुल फेमस आहे आपला भाई अनिकेत भाई, फुल फेमस आहे. पोचलो आता जवळ तुम्ही बघितलं कशी फुल धमाल केली आपल्या परिवाराच्या. क्रॉस करून हां अयोध्याचं मंदिर बघताय. काय नाव मित्र तुझा? तर हे तुम्ही यावर्षी अयोध्याचं मंदिर बनवलं, तर यामध्ये काय उद्देश काय तुमचा? उद्देश म्हणजे आता जय श्रीराम म्हणून सगळा हे झाला बरोबर, त्याच्यामुळे थीम ही निवडली राम मंदिराची. डिट्टो सेम टू सेम अयोध्याचं मंदिर आहे बघा. दरवर्षी काही ना काही आपल्या नवीन हा नवीन येतो ना,
ते आम्ही पालखीच्या डेकोरेशनसाठी वापरतो. पहिले हे तुम्ही पालखीवर लावलेलं ना? लावलेला बरोबर, चालत येताना. बरोबर. आत्ता ते काढला. आणि यावर्षी तुमचा मान आहे तर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम जल्लोष, एकदम 4 वर्षांनी आम्हाला मान भेटलेला आहे. म्हणजे खूप जल्लोष होणार आहे. आता तुम्हाला दिसणारच आहे किती जल्लोष होणार आतमध्ये. बरोबर बरोबर. चालेल 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 चालेल. धन्यवाद. माते की जय. आई माऊलीचा. चालेल चालेल. धन्यवाद मित्रा, एकदम मस्त माहिती दिली. मंडळी पोहोचलो आता मंदिराशी आणि मंदिराशी जो काय जल्लोष चाललाय तो तुम्हाला आता दाखवतोय. फुल म्हणजे फुल पब्लिक आहे. मंडळी या साईडला बघताय तुम्ही आईची मानाची पालखी मस्त सजवलेली आहे. वरती बोट आहे, आपल्या कोली लोकांची मस्तपैकी बोट सजवलेली आहे. बघताय तुम्ही एकविराईचं मंदिर पण एकदम मस्त सजवलेलं आहे. मंडळी या साईडला बघताय एकविराईचं मंदिर एकदम मस्त सजवलेलं आहे. आईचं स्वर्ग एक नंबर, स्वर्गाहून सुंदर असा आपला एकविराईचं मंदिर. थोड्या दिवसात आईला मानाची आपली आगरी कोली टोपी घालून पालखी पुढे नेतील मंदिराकडे. बघताय तुम्ही काय गर्दी आहे आणि काय जल्लोष आहे तर तुम्हाला समजलं असेल वरती आल्यावर. जिथं तिथं बघताय तुम्ही पब्लिकच पब्लिक दिसते तुम्हाला. चालायला जागा नाही एवढी गर्दी आहे बघा मित्रांनो. तर मंडळी या साईडला बघताय साई नवापाडा ब्रास बँड. तर यावर्षी यांना मान आहे, आईच्या पालखीला बँड वाजवायचा. एकदम पूर्ण ड्रेसअप केलेलं त्यांनी, कुर्ता घातलेला आहे ऑरेंज कलरचा. बघताय तुम्ही एकदम सर्वजण. बोला एकविरा माते की आई माऊलीचा. तर मंडळी इथे बघताय आपला नवापाड्यातला साई नवापाडा ब्रास बँड. तर इथे वल्लभेश आहे, ट्रम्पेट मास्टर, ट्रम्पेट किंग पण बोलू शकता याला. एकविराईच्या मानाच्या पालखीचा तुम्हाला मान मिळालेला आहे ब्रास बँड वाजवायचा. मला कसं वाटतंय? यावर्षी आम्हाला आपण मान तर नाही बोलू शकत, पण एक आईची सेवा करायची संधी भेटलेली आहे. त्यासाठी मला खूप आनंद वाटतोय आणि आमचे बँड मेंबर पण सर्व खुश आहेत या संधी मिळली म्हणून. आता पाहूया कसा पुढं काय कार्यक्रम होतो. आता आपल्याला एक तुतारी वाजवून दाखवणार आहे ट्रम्पेटने. ट्रम्पेट मास्टर आहे बघा आता तो वाजव. एक नंबर एक नंबर. तर मंडळी आता आपटा कोलीवाड्याची पालखी आलेली आहे, आता पोचलेली आहे मंदिराशी. बघताय फुल नाचतान, फुल जल्लोष करतान पालखीला.
सजली रे. पूर्ण सेटअप तयार झालेला आहे साई नवापाडा ब्रास बँडचा. आता बघा कसा वाजवता फुल जल्लोष.
तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? आपले एकविराचा सोहळा तुम्ही बघितलात पूर्ण कसा असतो, फुल धमाल असते. म्हणजे जेव्हा आपटा कोलीवाडीची पालखी जेव्हा मंदिराच्या इथं आली तेव्हा जो जल्लोष झाला तो तुम्ही बघितलात पूर्ण. मला पूर्ण व्हिडिओ मी दाखवली. मला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर यांना सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला जय एकविरा.